आमचे कार्यकर्ते हे काय भाड्याचे कार्यकर्ते नाहीत। आम्ही काय गाडीत बसून त्यांना आणणार नाहीत, आले तर ते स्वतः येतील, फक्त विनंती करू शकतो। पण एक सांगतो, आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यासाठी नेहमी ते तयार असतात। शक्ती प्रदर्शन नाहीये, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही, तो प्रेमही असतं, नाती असतात। त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढी मध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय। रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली। तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो। चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय। शरद पवार गटाकरता संघर्षाचा असून गेल्या 5 तासांपासून रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू। रोहित पवार यांची गेल्या 9.5 तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू। 12 तासांनी ही रोहित पवारांची चौकशी संपलेली आहे। फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो।